आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा आगाराकडून नाशिक डांग-सौंदाणे सटाणा बस सेवा सुरू, अनेक दिवसांच्या मागणीला यश। सटाणा आगारामार्फत नाशिक डांग-सौंदाणे सटाण्यासाठी नवीन बस 27 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे। डांग-सौंदाणे येथे एसटी बसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। नाशिकवरून दिंडोरी, वणी, नांदुरी, कळवण, नाकोडा, मोगभणगी, दरेभणगी, डांग-सौंदाणे, निकवेल, कंधाणे, चौदाणे, सटाणा अशी नवीन बस सुरू करण्याची जुनी मागणी होती। या मागणीसाठी विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी आदिवासी सहकारी संस्थांचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, मोठा भाऊ सोनवणे, निवृत्ती सोनवणे यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले होते। तसेच सटाणा आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनाही निवेदन देण्यात आले होते। याची दखल घेऊन सटाणा आगाराने सायंकाळी 6 वाजता नाशिक येथून या मार्गावर 27 रोजी नवीन बस सुरू करण्यात आली। या बसमुळे या भागातील प्रवाशांची सायंकाळी मोठी सोय झाली। शासकीय कामानिमित्त व इतर खासगी कामानिमित्त नाशिककडून निघताना नाशिकहून प्रवाशांची परत येण्यासाठी बस नसल्याने अनेक वेळा सटाणा येथे बसस्थानकावर मुक्काम करावा लागत होता। आता मात्र या बसने प्रवाशांची सोय झाली आहे। त्यामुळे डांग-सौंदाणे येथे बसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। नाशिक येथून कैलास बोरसे यांनी थेट नाशिक येथून बसमध्ये डांग-सौंदाणेपर्यंत प्रवास केला। बसने डांग-सौंदाणे येथे स्टँडवर आल्यावर बसचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले। वाहक चालक यांचे शाल, नारळ व हारगुच्छ घेऊन स्वागत करण्यात आले। सायंकाळी 8:30 वाजता सटाण्याकडे जाण्यासाठी डांग-सौंदाणे, कंधाणे, निकवेल, चौदाणे या गावातील प्रवाशांना नाशिक, पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी रात्रीची सोय झाल्याने प्रवासी वर्गात मोठ्या प्रमाणात समाधानाचे वातावरण आहे। यावेळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच निवृत्ती सोनवणे, सतीश चंद्रात्रे यांच्या हस्ते वाहन चालकांचा सत्कार करण्यात येऊन गाडीला श्रीफळ वाढविण्यात आले। यावेळी मोठा भाऊ सोनवणे, दगाजी अहिरे, दादाजी बोरसे, पोपट अहिरे, दीपक चिंचोरे, निलेश चंद्रात्रे, रतिलाल गांगुर्डे, पंढरीनाथ सोनवणे, उज्ज्वल बोरसे, अनिकेत देशमुख, कपिल पवार, निंबा कोल्हे, तुषार बोरसे, प्रदीप बोरसे, विनायक गांगुर्डे, संदीप बोरसे, मनोज सोनवणे, पिंटू सोनवणे, उमेश चिंचोरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच मार्गावरून नाशिक, दिंडोरी, वणी, नांदुरी, कळवण, साल्हेर, मुल्हेर अशा बस फेरी सुरू करण्यात याव्या अशी मागणी केली आहे। त्यासाठी विभाग नियंत्रण सचिन क्षीरसागर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक भूषण बोरसे।